गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागर आई माझी। मी जयश्री संतोष मोडक व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या आदर्श शिक्षक या पुरस्काराचे मानकरी आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे बंधू आणि भगिनी, मी आपलं स्वागत करत आहे। तसेच आचार्य अत्रे प्रतिष्ठान, जगताप परिवार, जाधव परिवार आणि विशेषतः दादा आणि माई यांची मी शतशः ऋणी आहे। कारण कोलते आणि जगताप परिवाराच्या आदर्शाच्या संस्कारात मी मोठी झालेली आहे। ज्या पुरंदरच्या मातीत जन्म झाला, संघर्ष करून मोठी झाले, त्या भूमीत परत बोलावून या लेखीचा आज मी सन्मान करत आहात। ही तुमची गौराई खूप खुश झालेली आहे। खरं तर आम्ही शिक्षक खूप धक्काधक्कीचं आणि व्यस्त जीवन जगतो। मागील वर्षी आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान, गुणवत्ता संवर्धन अभियान, स्टॉक मानांकन अशी मोठी कामं पार पाडली। UDIS, ड्रॉपबॉक्स अपडेशन हे तर वर्षभर चाललेलं असतं। त्याशिवाय आपण 9/12 साक्षरता, शालाबाई विद्यार्थी सर्वेक्षण, जनगणना, BLO, इलेक्शन अशी अनेक कामं पार पाडत असतो। यामध्ये शिक्षणाचा मुख्य आत्मा टीचिंग याला आपण धक्का लागू देत नाही। आज गेली 21 वर्ष आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीनं जे शिक्षक प्रामाणिकपणे अहोरात्र राबतात, देशाचे भावी सक्षम नागरिक घडवण्याचे काम करतात, अशा प्रामाणिक शिक्षकांच्या कामाची दखल घेऊन आदर्श गुणवंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार दिला जातो। जगताप, जाधव आणि कोलते कुटुंब यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीतून हे काम होत आहे आणि हे अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी असा उपक्रम आहे। मी माझं शैक्षणिक कामगिरी अतिशय थोडक्यात सांगेन। लॉकडाऊन आणि करोनानंतर आमची शाळा अनेक समस्यांना तोंड देत होती। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येची कमतरता, शिक्षक सरप्लस होत होते, निधीची कमतरता होती। अशा सिच्युएशनमध्ये मला विभाग प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्व शिक्षक, माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन निधी उभारला आणि संपूर्ण शाळा छान अशी रंगवून घेतली आहे। आणि मला वाटतं त्या गोष्टीची साक्ष घारे साहेब आहेत। आमची शाळा खूप सुंदर आणि स्वच्छ आम्ही बनवली आणि आमची ही जी शाळा आहे, मुलांची शाळा, जिजामाता शाळा, जे कॉलेज, तर हा सगळा एकत्र कॅम्पस आहे। आणि शाळेला रंग देताना आधी आम्ही शाळेची साफसफाई करून घेतली आणि ही साफसफाई करण्यासाठी आम्हाला सिरम कंपनीची खूप मदत झाली। आधार पुनावाला क्लीन सिटी मूव्हमेंट तर्फे आम्हाला सतत 2 वर्ष त्यांनी व्हॅक्यूम पंप असणारी गाडी उपलब्ध करून दिली आणि पहिल्यांदा जेव्हा आम्ही हा कचरा गोळा केला तेव्हा ह्या कॅम्पसमधून 4 टेम्पो भरेल एवढा कचरा गोळा झाला होता आणि कंपनीच्या गाड्यामार्फत आपण तो योग्य ठिकाणी तो कचरा जो आहे तो नेऊन टाकला होता। त्याशिवाय सिरम कंपनीकडून आपल्याकडं ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी डस्टबिन पण मिळालं। तर या सर्व कामामध्ये मला माझे यजमान संतोष मोडक यांचं अनमोल सहकार्य लाभलं। त्यानंतर दुसरं माझी शाळेसाठी कामगिरी म्हणजे आमची लॅब पार्किंग एरियामध्ये छोटीशी होती, बायोलॉजी लॅब। मी बायोलॉजी विषय शिकवते आणि पावसाळ्यात तिथं पाणी यायचं आणि भिंतीवर खूप सारं फंगस वाढायचं। तर मी 2009 मध्ये संस्थेमध्ये तशी विनंती केली होती की आम्ही स्वतः खर्च करतो, आम्हाला परमिशन द्या, एक वर्ग आम्ही तिथं बायोलॉजी आमच्या लॅब ज्या आहेत त्या तयार करतो। तर संस्थेकडून त्याची परमिशन मिळाली नाही आणि 2023-24 मध्ये तशी परमिशन मिळाली आणि त्या माध्यमातून मी स्वतः 2 लाख खर्च करून बायोलॉजी लॅब जी आहे ती तयार केली आणि ती लॅब अवश्य तुम्ही पाहिलं, या अत्याधुनिक अशी लॅब तयार केलेली आणि त्या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देण्याचा मी प्रयत्न करत आहे। आणि मी जरी उच्च माध्यमिक विभागाकडे शिकवत असेल तरी मी माध्यमिक विभागासाठी 5 संगणक दिले आणि त्या माध्यमातून आम्हाला ई-लर्निंग सुद्धा शाळेत सुरू करता आलं। आणि तुम्ही जेव्हा शिवाजी मराठाला भेट द्यायला याल तेव्हा शाळेच्या आवारात सुंदर अशी मेघडंबरी आहे जी रायगडाच्या धर्तीवर केलेली। त्याच्या मागे तुम्हाला मोठमोठ्या कुंड्या आणि त्याच्यामध्ये फुलझाडं दिसतील। तर मी असे 50 झाडं, फुलझाडं शाळेच्या सुशोभीकरणासाठी शाळेला दिलेली आहेत। 2024-25 मध्ये आमच्या शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
त्या अभियानात विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक आला आणि 11 लाखाचं बक्षीस मिळालं. तसेच गुणवत्ता संवर्धन अभियान याच्यात तालुकास्तरीय प्रथम क्रमांक आला. स्कॉक मानांकनमध्ये आम्हाला 400 पैकी 300 मार्क्स मिळालेले आहेत. 2023-24, 24-25 असं सतत 2 वर्ष विज्ञान प्रदर्शनात आम्हाला जिल्हास्तरीय बक्षीस मिळत आहे. तर या अभियानात माझं स्वतःचं काय कॉन्ट्रीब्युशन, तर महावाचन या अभियानामध्ये शाळेतील 772 पैकी मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा मी सहभाग घेऊन 748 विद्यार्थ्यांचे निबंध मी एकटीने अपलोड केले होते. त्याशिवाय स्वच्छता मॉनिटर याच्यामध्ये मी मुलांचे 100 व्हिडिओ करून शाळेच्या सोशल मीडियावर अपलोड केले होते. तर शक्यतो शाळेचा सोशल मीडिया, तुम्ही जर माझ्या शाळेचा व्हायचं कोणीही शिक्षक त्याच्यामध्ये स्वतःहून काम करत नाही किंवा शाळेमध्ये जर काही उपक्रम झाले तर ते अपलोड करत नाही. कारण हे जे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब याचे तुम्ही जेव्हा राज्यस्तरीय शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन जातात तेव्हा याला 0 मार्क आहे. तेव्हा कोणी शिक्षक तिथं काम करत नाही. पण मला शाळेसाठी काहीतरी करायचं आहे, त्या भावनेनं मी शाळेसाठी ते काम करत राहिले आणि त्या माध्यमातून शाळेची खूप चांगली प्रसिद्धी झाली आणि आमच्या शाळेला माजी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली आणि त्या मदतीतूनच आम्ही 2 वर्षापासून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि बुक देत आहोत. त्याशिवाय माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतूनच आम्ही स्कॉलरशिप आणि LMS या स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना मोफत पुस्तकं दिलेली आहेत. डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीतर्फे गेली 2 वर्ष 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांची फी भरली जाते. त्यामुळे मुलांना मोफत शिक्षण मिळत आहे. माझी बायोलॉजी लॅब, फिजिक्स लॅब याच्या स्लायडिंग विंडोचं काम बाकी होतं आणि मी जे फेसबुक आणि यूट्यूबला जे काही व्हिडिओज टाकत होते ते शाळेचे उपक्रम किंवा शाळेमध्ये काय बदल झाले, तर त्या माध्यमातून 1967ची 10वीची बॅच त्याचे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये भेटीला आले. त्यांनी शाळेची परसबाग पाहिली, शाळेच्या लॅब पाहिल्या. शाळेत आम्ही, तुम्ही जर शिवाजी महाराजांना अवश्य भेट द्या. आम्ही शाळेच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्याच्यावर सुविचार लिहिलेले आहेत. पहिला मजला आणि दुसरा मजला जो आहे त्याच्यावर मराठी सरदार त्यांचे फोटो आणि त्यांची माहिती लिहिलेली आहे. दुसऱ्या मजल्यावर आम्ही सर्व सायंटिस्ट त्यांची नावं आणि त्यांचं संशोधन लिहिलेलं आहे. त्याशिवाय आम्ही भाषा लॅब, हिंदी लॅब, विज्ञान लॅब आणि बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री लॅबमध्ये आम्ही परमनंट एक्सपेरिमेंट लावून ठेवलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी कधी येऊन ते एक्सपेरिमेंट पाहू शकतात. तर हे जे 1967 विद्यार्थी होते त्यांचं आता वय 75 त्यांनी पार केलेले. त्यांना शाळेतले बदल एवढे आवडले कारण ते जेव्हा शाळेत होते तेव्हा एका वर्गाच्या 10 डिव्हिजन आणि आता एका वर्गाची एकच डिव्हिजन आहे. त्यांना जाणवते की शाळेमध्ये काहीतरी चांगलं कार्य होतंय आणि त्यांनी आम्हाला स्लायडिंग विंडो बसवलेला जवळ 1 लाखाचा तर सांगायला तो खूप आहे माझ्या शाळेबद्दल. पण मी आवडतं की ते कारण बऱ्याच जणांना बोलायचं आहे. माझ्या पण 2 गोष्टी मी आवर्जून सांगेन. माझ्या शाळेचे प्राचार्य श्री काकडे सर हे नेहमीच माझ्यासाठी वडिलकीच्या भूमिकेत राहिले. माझ्यातील सुप्त कलागुणांना, कौशल्यांना आणि वावडीला विभाग प्रमुख म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. 3 वर्ष मी हे काम आज पाहत आहे आणि हे काम करत असताना बऱ्याच लोकांना माझ्यातलं नेतृत्व गुण दिसलं आणि मला तशा कॉम्प्लिमेंट्स पण आल्या. मला सांगायला आनंद वाटेल की माईंची एक विद्यार्थिनी रास्कर मॅडम त्या माझ्या सहकारी आहेत आणि त्या मला बऱ्याचदा म्हणतात की अगं पोचते तू तुझ्या काकीसारखीच बोलते, तशीच दिसते, तशीच सुंदर आणि एनर्जेटिक आहे. तर मला थोडे अतिशयोक्ती वाटायचं. पण तशीच कॉम्प्लिमेंट मला आपल्या गीता मॅडम आणि त्यांची ज्या आत्या आहेत ज्या राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत त्याही तसेच म्हणाले की त्या जगताप फॅमिलीतल्या वाटतात, बाईंसारख्याच दिसतात. तर मला ते कन्फर्मेशन झालं की अरे म्हणजे ते संस्कार आहेत. लहानपणी मी पाहिलेले आदर्श शिक्षक म्हणजे आबाजोबा. मी 3री-4थीला असेल आणि 3ऱ्याला आमच्या वाड्यामध्ये मी राहत होतो. आबाजोबा याचे सुंदर असा स्वच्छ पांढरा शुभ्र पोशाख असायचा, पांढरा सदरा, धोतर आणि टोपी आणि चेहऱ्यावर हास्य आणि कमालीची पॉझिटिव्हिटी. आम्ही लहान होतो त्यांना काय कविता म्हणून दाखव, काहीतरी पुस्तक वाचून दाखव, ते नेहमी शाबासकी द्यायचे आणि त्यांची ही पॉझिटिव्हिटी जी आहे
ती मला वाटतं माईंच्या मध्ये इनिग्रेट झाली. आणि माई म्हणजे आमच्या घरातल्या पहिल्या शिक्षिका आणि त्याच्यानंतर मी दुसरी शिक्षिका. आणि माईंच्या बाबतीत मी एक सांगू इच्छिते की आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत आणि आपलं जीवन सगळ्यांचं संघर्षमय झालेलं आहे. तर आम्ही लहान असताना एकत्र कुटुंबामध्ये सगळे एकदम आजारी पडायचो. म्हणजे मला एक प्रसंग आठवला की त्याच्यामध्ये आम्ही तिघं भावंड, माझ्या आत्याच्या 2 मुली आमच्याकडे शिकायला होत्या. आम्हाला सगळ्यांना तर सांगायला काय हरकत नाही, आम्हाला खरूच झाले होते. आणि दादा आणि माई जे आहेत ते हळदीमध्ये राहत होते आणि ते घर छोटं होतं, एक किचन आणि एक हॉल अशी छोटीशी रूम होती. आम्ही सगळे आजारी पडलो की तर दादांच्या घरी असायचो आणि जवळजवळ आमचं बरेपर्यंत मुक्काम असायचं. आणि मला आज कळतंय की माईंनी आमच्यासाठी काय त्रास काढलेला आहे, कारण माईंनी आमच्यासाठी जे केलंय ते मी सुद्धा माझ्या माझी पुतणी किंवा पुतणी असेल त्यांच्यासाठी करू शकेल. आणि सगळ्यात माझ्या जीवनातला संघर्षमय प्रसंग जेव्हा होता तेव्हा कोणी नाही पण मला माईंचा एक शब्द नेहमी आठवतो. तेव्हा मी खूप अडचणीत होते, तेव्हा माई मला बोलल्या होत्या की काळजी करू नका, सगळं नीट होईल, आपण सगळं नीट करू. आणि ते वाक्य मला फक्त माई आणि माईच बोलल्या होत्या, कारण ती पॉझिटिव्हिटी, आबांची पॉझिटिव्हिटी माईंच्यात आलेली आणि माईंची परंपरा मी घेण्याचा प्रयत्न करत आहे. देव मला त्यात यश देव. दुसरं म्हणजे दादांना मी कॉम्प्लिमेंट अशी देईन की विभाग काम करत असताना माझे नेतृत्व गुण जे आहे ते काही लोकांना दिसले आणि मला तसं कॉम्प्लिमेंट पण आली की कारण शिवाजी मराठा हायस्कूल 1918 मध्ये स्थापन झाले. आज 2025 पर्यंत शाळेला असं कधी मोठं बक्षीस नव्हतं मिळालं. आम्ही या 2 वर्षामध्ये शाळेचा पूर्ण चेहरा मोहरा चेंज केलेला आहे. शाळेमध्ये खूप नवीन उपक्रम सुरू केले आणि आमच्या शाळेला पहिल्यांदा 11 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि मला अशी माझं कौतुकी झालं संस्थेच्या लोकांच्याकडून आणि ते म्हणाले की शेवटी विजयरावांची पुतणी आहे, चांगलं काम करणारच, कारण शेवटी गायकाचं मूल ते सुद्धा सुरातच गातं. माझ्या वडिलांच्या निधनानंतर दादा आणि माई यांनी आमचे पालकत्व स्वीकारले, निभावले, आमच्या जीवनाला योग्य दिशा दिली. आणि दादांची भूमिका माझ्या जीवनामध्ये जी आहे त्याची मला जो उपमा द्यायची म्हणजे तर मी गरुड पक्षाची देईन. कारण गरुड पक्षी जो आहे तो उंचावर राहतो, त्याचं घरटं पण उंचावर असतं आणि त्याची पिल्लं जेव्हा उडण्यायोग्य होतात तेव्हा तो त्याच्या पायामध्ये पकडून येतो. तो किती उंचावर उडतो, जेवढं विमान उंच जातं तेवढं उंचावर उडतो, तेवढ्या उंचावर दुसरे पक्षी कोणी उडत नाही. आणि ते पिल्लू जे आहे ते वरून सोडून देतो. त्या पिल्लांना वाटतं की अरे कसली निर्दयी आपल्या आईवडील की इतक्या 12,000 एवढ्या उंचावरून आपल्याला फुटावरून फेकून देत आहेत. आणि ते पक्षी घाबरत असतात, त्याचे पंख खोलत नसतात. जेव्हा तो खूप जवळ येऊन दगडावर आपटून पडण्याच्या स्थितीला येतो तेव्हा तो पंख खोलतो आणि तो उडायला लागतो. दादांची भूमिका तीच आहे, एक वडिलांची कणखर भूमिका आहे आणि जीवनातल्या संघर्षाला मागे टाकून पुढं कसं जायचं त्याचं उत्तम उदाहरण आमच्या घरामध्ये दादांच्याकडूनच मला मिळालेलं आहे. कारण आपलं शिक्षक हे फील्ड खूप सोपं आहे की आपण ठराविक वेळेत जातो, शिकवतो, माघारी येतो, काही वेगळं नाही केलं तरी आपल्याला पगार मिळतो. असं होत नाही तुम्ही शिकवलं नाही म्हणून पगार मिळणार आहे. पण आज राजकीय क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये यश, अपयश, मान, सन्मान ह्या अनेक गोष्टी असतात. त्या गोष्टींना पार करून आज दादा ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्या क्षेत्रापर्यंत आम्हाला पोचण्याची माणसं आहेत आणि दादांच्या जो वारसा आहे तो आम्ही पुरेपूरपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी आमच्याकडे